श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या घरातील नवरा आणि मुलं तुमचं ऐकायला लागतील, तुमच्या बोलण्यात रस घेतील आणि घरामध्ये एक वेगळी शांती निर्माण होईल. ही गोष्ट अगदी घरगुती आहे, पण अतिशय प्रभावशाली आहे. आपण अनेकदा बघतो की घरात स्त्रिया कितीही प्रेमाने शांततेने बोलल्या तरी नवरा ऐकत नाही. उलट चिडतो, त्रासिक चेहरा करतो. मुलं सतत मोबाईलमध्ये गुंग असतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, आईचं म्हणणं एकतर्फ ऐकत नाहीत. तुम्ही कितीही समजावत बसलात तरी त्यांचं लक्ष नसतं. अशावेळी तुमचं मन खचत आणि वाटतं की आपणच चुकतोय का? पण खरं सांगायचं झालं तर तुमचं काहीच चुकत नाही. चूक आहे त्या ऊर्जेची जी आपल्या घरात साचलेली असते. ही ऊर्जा म्हणजे राग, वाद, संवादाचा अभाव आणि अहंकार. यामुळे घरात सतत एक तणावपूर्ण वातावरण तयार होतं. या सगळ्याचा एक उपाय आहे आणि तो म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि प्रेमातून केलेला एक विशेष उपाय. या उपायामध्ये आपण घरच्या शिवपिंडीचा उपयोग करणार आहोत. शिव म्हणजे साक्षीभाव, निस्वार्थ प्रेम आणि निर्मळ शांतता. आपल्या घरात जर एक छोटीशी शिवपिंड असेल तर ती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. शिवपिंडीवर रोज पाणी आणि बेलपत्र वाहिले की ती ऊर्जा अधिक सशक्त होते. पण आज आपण एक वेगळीच गोष्ट पाहणार आहोत. एक वस्तू जी तुम्ही शिवपिंडीवर ठेवायची आहे आणि नंतर ती वस्तू नवऱ्याला किंवा मुलाला खाऊ घालायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही वस्तू आहे बेसनाचे लाडू. होय, अगदी साधे वाटणारे बेसन लाडू, पण हे लाडू फक्त खाण्याचे नाहीत. हे आहेत श्रद्धेचे, प्रेमाचे आणि शांतीचे माध्यम. या लाडवांची रचना करता तुम्ही मनात ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा. कोणताही राग, द्वेष, असंतोष मनात ठेवू नका. एकाग्रतेने शांतपणे लाडू तयार करा. साहित्य घ्या: 2 वाट्या बेसन, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, अर्धी वाटी खोबरं, 2 वेलदोडे आणि थोडंसं दूध. एका पातेल्यात तूप गरम करा. त्यात बेसन घालून मंद आचेवर खमंग भाजा. मग त्यात खोबरं, साखर, वेलदोडे घालून सगळं एकत्र करा. थोडं दूध घालून लाडू वळा. हे लाडू रविवारी किंवा सोमवारी पहाटे तयार करा, जेव्हा घरात शांतता असेल, कोणी झोपलेले असेल. तुम्ही मनातल्या मनात फक्त शिवनाम जपा आणि लाडू वळा. हे लाडू तयार झाल्यावर सकाळी 5 ते 7 या वेळेत घरच्या शिवपिंडीवर ठेवा. फक्त 2 मिनिट ठेवा. मनात संकल्प करा की हे लाडू मी माझ्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या मनात शांतता, प्रेम आणि ऐकण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी ठेवते. मग हे लाडू शिवपिंडीवर उचलून नवऱ्याला आणि मुलाला खाऊ घाला. त्यांना काहीही सांगू नका की मी काय केले. प्रेमानं द्या, हसत द्या. मुलांना त्या आवडता खेळ सांगत द्या. नवऱ्याला चहा बरोबर द्या. हे लाडू सलग 5 दिवस द्या. या उपायामध्ये एक सूक्ष्म शास्त्र आहे. प्रत्येक वस्तूमध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते. जेव्हा ती वस्तू आपण शिवपिंडीवर ठेवतो तेव्हा ती दिव्य ऊर्जेने भरते. तीच ऊर्जायुक्त वस्तू जेव्हा आपल्या प्रियजनांना खाऊ घालतो तेव्हा त्याच मन निवळतं, त्यांचा अहंकार विरघळतो आणि त्यांच्यात ऐकण्याची वृत्ती निर्माण होते. हे केवळ श्रद्धेचं काम नाही, ही एक मानसिक, भावनिक आणि ऊर्जात्मक प्रक्रिया आहे. पूर्वीच्या काळी आजीबाई असे उपाय करायच्या. घरात काही बिघडलं की त्या म्हणायच्या, बाळा शिवपिंडीवर ठेवून दे, काहीतरी सगळं ठीक होईल. आणि खरंच होतही तसं, कारण तेव्हा घरात मनोभाव होता. आजही तोच भाव आपण निर्माण करायला हवा. शिवपिंडीवर ठेवलेली वस्तू केवळ पूजेसाठी नसते, ती असते तुम्हाला देवाच्या जवळ नेण्यासाठी. आणि जेव्हा ती वस्तू तुम्ही आपल्या घरच्यांना प्रेमाने देता तेव्हा त्यांचं मन बदलतं. एका गृहिणीचा अनुभव सांगतो. तिचा नवरा रोज ऑफिसातून उशिरा यायचा, तणावात असायचा, काहीही बोलायचा नाही. तिने हा उपाय केला. 5 दिवस तिने लाडू शिवपिंडीवर ठेवले आणि नवऱ्याला दिले. 6व्या दिवशी तो म्हणाला, आज जेवण फार चविष्ट झाले. तू खूप काम करतेस, थोडा वेळ स्वतःसाठी ठेव. तिला अश्रू आले, कारण एवढ्या वर्षांनी तिच्या नवऱ्याने प्रेमाने बोलले होते. एका मुलीचं उदाहरण घ्या. तिला वाटायचं की आईकडं कुणी लक्ष देत नाही, पण जेव्हा तिने हा उपाय केला तिचं मुलगा हळूहळू तिच्या जवळ येऊ लागला आणि शेवटी तिला मिठी मारून म्हणाला, आई आज तू छान दिसतेस. या गोष्टी ऐकायला साध्या वाटतात, पण त्याच परिणाम खोल असतो. हे उपाय श्रावण महिन्यात सोमवार, महाशिवरात्र किंवा अमावस्येच्या दिवशी केल्यास अधिक प्रभावी होतात. पण तुम्ही कधीही करू शकता. फक्त श्रद्धा आणि शुद्ध भावनेने केलेली कृती हवी. हे उपाय करताना सतत तक्रार करू नका की नवरा ऐकत नाही, मुलं वागवत नाहीत.
तक्रारींनी काही बदलत नाही, पण प्रेमाने सगळं बदलतं. 1 दिवस 2 दिवस काही फरक नाही झाला तरी उपाय सोडू नका. तुम्ही प्रेमाने भक्तीने करत राहा. शिव कधीच तुमच्या म्हणणं दुर्लक्षित करणार नाहीत. त्याला फक्त भाव हवे असतो. आणि तुम्ही जेव्हा संपूर्ण भक्तिभावाने घरासाठी काही करता तेव्हा सृष्टीही तुमच्या बाजूने उभी राहते. हे लाडू हे फक्त गोष्ट नाहीत, ते तुमच्या संबंधात गोडवा निर्माण करणारे आहेत. ते तुमच्या घराच्या वातावरणात सौख्य प्रेरणारे आहेत. म्हणूनच आजपासून नक्की करून पहा. एकही वाद न करता, कोणालाही न सांगता, फक्त शांतपणे श्रद्धेने प्रेमाने हे बेसन लाडू तयार करा. शिवपिंडीवर ठेवा आणि नंतर नवऱ्याला मुलाला खाऊ घाला. त्यांचे 2 शब्द, त्यांचे हावभाव आणि त्यांच्या नजरेतला बदल तुम्हाला जाणवेल. ते तुमचं ऐकायला लागतील, समजून घ्यायला लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकटी वाटणार नाही. हे सगळं अनुभवण्यासाठी फक्त एक पाऊल उचलायला हवे. शिवाच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आहे आणि मन पहा जीवन कसं बदलते. हर हर महादेव. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा तुमच्या कुटुंबीय, मित्र मैत्रिणींशी आणि असेच आध्यात्मिक प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. जय भोलेनाथ. श्री स्वामी समर्थ.